इन्शुरन्स घेताय का? मग या 10 गोष्टी नक्की लक्षात ठेवा, नंतर लक्षात राहणार नाही, त्यामुळे आत्ताच व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. नंबर 1, टर्म इन्शुरन्स घेण्यामागे टॅक्स सेव्हिंग्स हा एकच हेतू नसावा, तर टर्म इन्शुरन्स घेण्यामागे कुटुंबाची सुरक्षा हा मुख्य हेतू असायला हवा. नंबर 2, इन्शुरन्सचा कव्हर हा तुमचा वार्षिक सॅलरीच्या 10 ते 15 पट असायला हवा. सोबतच इन्शुरन्सचा कालावधी हा रिटायरमेंट किंवा आर्थिक जबाबदाऱ्या लक्षात घेऊन ठरवा. नंबर 3, कंपनी निवडताना वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रीमियम आणि पॉलिसीची तुलना करूनच पॉलिसी निवडा. सोबतच 95% पेक्षा जास्त सेटलमेंट रेशो असणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य द्या. नंबर 4, प्रीमियम महिन्याला भरायचा, 3 महिन्याला भरायचा, वर्षातून एकदा भरायचा की संपूर्ण प्रीमियम एकाच वेळी भरायचा, यासाठी तुमच्या सोयीचा पर्याय निवडा. नंबर 5, प्रत्येक पॉलिसीच्या अटी वेगवेगळ्या असतात, त्यामुळे तुमच्या पॉलिसीमधील मृत्यूच्या अटी नीट समजून घ्या. सोबतच ऑनलाईन प्लॅन ऑफलाईनच्या तुलनेत स्वस्त मिळतात, त्यामुळे ऑनलाईन प्लॅनचा विचार करा. नंबर 6, पॉलिसी घेताना वैयक्तिक आणि आरोग्य विषयक योग्य माहिती घ्या, त्यामुळे पुढे क्लेम सेटलमेंट मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. नंबर 7, पॉलिसी मिळाल्यावर सुद्धा तुम्हाला पुन्हा विचार करण्यासाठी 10 ते 15 दिवसांचा फ्री लुक पिरियड मिळतो. याच दरम्यान तुम्ही पॉलिसी रद्द करू शकता. नंबर 8, एजंट कडून अर्ज भरणे टाळा आणि पॉलिसी घेताना नॉमिनी भरायला विसरू नका. नंबर 9, कुटुंबातील सदस्यांना टर्म इन्शुरन्स बद्दल माहिती द्या, सोबतच कागदपत्रे सुरक्षित ठेवा. नंबर 10, टर्म इन्शुरन्स सोबतच क्रिटिकल इलनेस कव्हर आणि कॅन्सर कव्हर सारखे ऍड ऑन नक्की घ्या. बाकी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.